वार्तांकन रोखठोक बातमी। नाईट लँडिंग व दृश्यमानतेचं कारण सांगून 28 जून ते 31 ऑगस्ट असे सलग 62 दिवस मुंबई विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय स्टार एअर कंपनीनं घेतलाय। पण कंपनीकडून सोलापूरकरांना दिलासा देणारा निर्णय घेत 1 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा स्टार एअर कंपनी सोलापूरकरांच्या सेवेत येणार आहे। 1 सप्टेंबर पासूनचे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले। कंपनी व तिकीट बुकिंग एजन्सीकडून या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे। सोलापूर शहरातून विमानसेवा देणाऱ्या स्टार एअर व फ्लाय 91 या दोन्ही कंपन्यांनी विमानसेवा बंद करण्याच्या निर्णयानंतर सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली होती। याचा फटका शहराच्या विकासावर होणार असल्याच्याही प्रतिक्रिया आल्या होत्या। पण कंपनीनं सप्टेंबर महिन्यातील वेळापत्रक जाहीर करून 1 सप्टेंबर पासून विमानसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय। यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू राहणार असल्याचं समोर आलं आहे। सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होणाऱ्यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे। सोलापूर ते गोवा विमानसेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी होतीये। कंपनीकडून यापूर्वी तिरुपती विमानसेवे सोलापुरातून किती प्रतिसाद मिळेल याची चाचपणी केली होती, पण कंपनीकडूनच याचा फारसा विचार केला नाही। पण पावसाळ्यानंतर तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू करता येईल का हा विचार कंपनी करतेय। तिकिटाचे दर किती असावेत, सोलापूर ते तिरुपती ऐवजी इतर शहरांचा समावेश करून विमानसेवा करता येईल या पर्यायावर कंपनी विचार करतेय। सप्टेंबर पर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। नाईट लँडिंग व दृश्यमानता कमी असल्यानं जुलै व ऑगस्ट महिन्यात विमानसेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे। पण 1 सप्टेंबर पासून पुन्हा विमानसेवा सुरू राहणार आहे। 1 सप्टेंबर पासून सोलापूर ते मुंबई प्रवासाची तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले। फ्लाय कंपनीकडून अद्याप सप्टेंबर महिन्याचं वेळापत्रक जाहीर केले नसल्यानं निश्चित सांगता येणार नसल्याची माहिती चेतन लोढा यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।